भंडारा जिले के गणेशपुर ग्राम पंचायत के अंतर्गत आने वाली मैदान की जमीन पर संजय सिंह और रचना सिंह पति पत्नी लोगों से पैसे ऐंठने का गोरख धंधा करते हैं और दोनों के अलग अलग ट्रस्ट हैं। इसके अलावा उसके खिलाफ कई जिलों में मामले दर्ज हैं। भंडारा जिले के लोगों को आपराधिक व्यक्तियों से सावधान रहना चाहिए और गणेशपुर के मैदान में भी भूखंड बेचा जा रहा है। बुधवार 31 जनवरी को विश्राम भवन में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में शैलेश सोनटक्के और G.P सदस्य यशवंत सोनकुसरे ने आरोप लगाया है। कुछ दिन पहले भंडारा में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में संजय सिंह ने कहा था कि हमारी ओर से गणेशपुर में मैदान की जमीन बेचने की अनुमति मिल गई है। ये तो हुई उनकी बात, ये जमीन गणेशपुर में है, बेच दिया गया है। संजय सिंह को गलत है उनकी संस्था के माध्यम से गणेशपुर मैदान की जमीन की अवैध बिक्री हो रही है। उसके खिलाफ पूरे भारत में 100 से ज्यादा मामले दर्ज हैं। उसने मुंबई में भी करोड़ों रुपए की ठगी की है। उनके खिलाफ बॉम्बे हाई कोर्ट में भी एक मामला चल रहा है। उन्होंने सभी आम नागरिकों से झूठ बोला, उक्त प्लाट बेचा जा रहा है, जबकि प्लाट बेचने का कोई अधिकार नहीं है। इसके लिए हम सदर गणेशपुर मैदान का प्लॉट बिकने नहीं देंगे। शैलेश सोनटक्के और यशवंत सोनकुसरे ने प्रेस कॉन्फ्रेंस में विरोध की तैयारी भी दिखाई। गणेशपुर के प्रभारी सरपंच चितेश मेहर, पूर्व ग्राम पम सदस्य गोवर्धन साकुरे, प्रशांत सतरालकर एवं गणेशपुर के नागरिक उपस्थित थे। आता काय वादमध्ये झालेला आज प्रेस कॉन्फरन्समध्ये काय सांगणार? आपल्याला माहीत असेल या महिन्याच्या 20 तारखेला संजय सिंग नामक व्यक्तीने पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करण्याचं काम केलं। या ग्राउंडचा वाद आताही अद्याप सुरूच आहे। मुंबई चॅरिटी कमिशनमध्ये आताही अर्जदार माझ्यासोबत बसलेले आहेत, शैलेश सोनटक्केजी यांचा आतापर्यंत तिथे निकाल न्यायप्रविष्ट आहे। तसंच ॲडिशनल कलेक्टर भंडारा यांनी जे आदेश पारित केला त्या आदेशाची प्रत आमच्याकडे आहे। त्यात त्यांच्या अंशतः म्हणजे त्यांनी अपील केली होती ते अंशतः त्यांचा अर्ज मान्य केलेला आहे आणि त्या तिसऱ्या नंबरच्या मुद्द्यावर स्पष्ट लिहिलेलं आहे, उपविभागीय अधिकारी भंडारा यांनी अर्जदाराच्या अर्जावर महाराष्ट्र महसूल अधिनियमचे कलम 42 प्रमाणे सर्व कायदेशीर बाबीची पूर्तता करून निर्णय घेण्यात यावे। म्हणजेच कलम 42 मध्ये जे प्रावधान दिलेले आहेत, कलम 42 मध्ये माझ्या माहितीप्रमाणे की जर एखाद माणूस त्या जागेचा मालक असेल तर तो येण्यासाठी अर्ज करू शकतो। पण आज रोजी संजय सिंग हे त्या जागेचे मालक म्हणून सिद्ध व्हायलाच आहेत। जरी त्यांनी ॲडिशनल चॅरिटी कमिशनचा आदेश त्यांच्या बाजूने पारित करून घेतला असेल, पण त्या आदेशाला चॅलेंज करण्यात आलेला आहे, तो न्यायप्रविष्ट आहे कमिशनरकडे। दुसरी बाब, यांनी जे आतापर्यंत येण्यासाठी अर्ज केला नव्हता, आता अर्ज करतील किंवा केला असतील, पण याचे जाहीरनामे निघाला आहेत येण्याचे आणि ज्या दिवशी जाहीरनामे निघतील पुन्हा आम्ही त्या जाहीरनाम्यावर हरकती आणि आक्षेप घेणार। आमची सुनवाई होईल आणि आम्ही सुनवाईमध्ये पुरजोरपणे हे सांगू की हे जे विक्री जे होत आहे बेकायदेशीर आहे आणि हे जे लोक आहेत हे कुठेतरी फ्रॉड दिशाभूल करत आहेत आणि दिशाभूल करून जमीन जी गेल्या 125 वर्षापासून आमच्या गणेशपूर ग्रामस्थ क्रीडांगण म्हणून वापरत आहेत। आम्ही हे नाही म्हणत की आमच्या मालकीची आहे, ही ट्रस्टचीच मालकीची आहे, पण ट्रस्टमध्ये वाद आहे आणि आमच्या गणेशपूरच्या हक्काचा तो ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडसाठी आम्ही जे कायदेशीर लढा आहे, जे लोकशाही मार्गाने आंदोलन आम्ही करू आणि हा ग्राउंड विकू देणार नाही, मी हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। त्या ग्राउंड ते जागा विक्री करून शाळेचं निर्माण करत आहेत, तुम्हाला वाटत नाही का की तुमच्या गणेशपूर क्षेत्रामध्ये नवी शाळा उभारणार आहे, नवीन नियम? 100% शाळा बांधकाम करतायत, चांगला हेतू आहे त्यांचा, त्याबद्दल धन्यवाद। आमच्या गावात चांगली शाळा बांधतील, पण मी आपल्याला प्रामुख्याने सांगू इच्छितो की त्यांनी ही जागा चॅरिटी कमिशनरकडे विक्री करताना हे सांगितलेलं आहे की 14.80 करोडमध्ये म्हणजे 14.80 मध्ये जवळपास 15 करोडमध्ये ही जागा विकत आहे आणि शाळा बांधकाम करण्यासाठी गणेशपूरला फक्त 2.25 कोटी रुपये देत आहेत। मग जे उर्वरित जे पैसे आहेत, एवढी मोठी जागा जर यांना खरोखर यांचा हेतू चांगला आहे
की जागा विकून शाळा बांधकाम करायची, तर त्यांनी 1-2 एकर जागा विकून शाळा बांधकाम करायला पाहिजे, असा हेतू होता. इथं हेतू या म्हणजे दाखवायचा आवळा आणि म्हणजे आपण म्हणतो ना, एका छोटीशी वस्तू दाखवायची आणि मोठा फायदा करून घ्यायचा, असंच यांचा दिशाभूल करणारा शाळेच्या नावावर मोठा कुठेतरी हे पैसा उभारून स्वतःचा फायदा करण्याचं काम यांचा आहे, हे प्रथमदर्शी दिसत आहे.